नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या संदर्भात आहे। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 21वा हप्ता देण्यात आलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले असतील, पण आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा कधी मिळू शकतो या संदर्भात आपण माहिती पाहू। चला त्या व्हिडिओला थेट पद्धतीने सुरुवात करू। या यूट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। पंतप्रधान किसान महासन्मान निधी योजना म्हणजेच आपण त्याला पीएम किसान योजना म्हणतो। या पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार होता आणि तो अखेर बुधवारी वितरित करण्यात आला। पण आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक लाभधारी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांकडून राज्य सरकार शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवली जाते। या योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले आहेत। मित्रांनो, योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सर्वांनी अगोदर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचा आहे। सुरुवातीला आपण पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा आता वितरित होणार आहे आणि या संदर्भात वारंवार प्रश्न पण शेतकरी बांधवांना विचारले जात आहेत। आपण पाहिलं तर 19 नोव्हेंबर 2025 रोजी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता मिळालेला आहे। पुढील हप्ता पीएम किसान योजनेनंतर नमो शेतकरी योजनेची प्रक्रिया आता सुरू होईल। आता पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी हेच असतात जे पीएम किसान योजनेचे लाभधारी असतात, तेच महाराष्ट्रातील पात्र ठरवले जातात। त्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतरच जो हप्ता आहे तो आता वितरित होणार आहे। तर अशा पद्धतीने पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळेल। धन्यवाद। जय शिवराय।